नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं, की मी घरी आले, की गार्गी घरी येतेच येते आणि आज तर ती माझ्या आधीपासूनच घरी आली होती. कशासाठी? तर तिचे हे दोन छोटे-छोटे झेंडू दाखवायला. तसं काहीही म्हणा मित्रांनो, दिसतेय तर क्यूट हां. त्यानंतर इथे ती तिची मॅक्सी दाखवते. सगळ्यांनी क्यूट आहे बोला हां. म्हणजे मॅडमच्या अपेक्षा पण काय, एकतर काहीही दाखवेल त्याला आपण छान आणि क्यूट बोलायचंच बोलायचं. मग मॅडमनी एवढे छान पोनी बांधलेले, त्यामुळे म्हटलं की तिला एक छोटूसा टीका लावूयात आणि टीका लावून तर अजूनच गोंडू दिसायला लागली होती. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला लहान मुलं असतील तर वातावरण किती छान हसत खेळत राहतं, आपला पण मस्त टाइमपास होतो. आणि गेले खूप दिवसांपासून मी एक प्रॉब्लेम फेस करते, ते म्हणजे माझे केस खूप रफ झालेत आणि अजिबात मॅनेजेबल दिसत नाही आहेत. तर मी ते गार्गीला सांगत होते आणि गार्गी काय म्हणते तुम्हीच ऐका. आणि ना उद्या आमच्या ऑफिसमध्ये पॉटलक आहे, त्यामुळे मग मम्मीने हे कोथिंबीर वडी बनवले होते, जे की मला उद्या घेऊन जायचे. मग त्यानंतर वहिनीचा फोन आला, मग तिच्यासोबत थोडा वेळ फोनवर बोलत बसले. थोडा वेळ म्हणजे थोडा जास्तच वेळ बोलत बसले. त्याचं काय आहे ना, बायकांच्या गप्पा कधीच संपत नाही. आणि त्यात विषय जर का कपडे, मेकअप, फॅशन, ज्वेलरी हा असेल तर मग तर विषयच सोडा. काय ग तू त्याच्याबरोबर खेळत नाही धन? जा खेळ जा त्याच्यासोबत. तर जसं मित्रांनो मी तुम्हाला म्हटलेलं, माझे केस खूप खराब झाले, त्यामुळे आज ठरवलं की आज मस्त हेअरकट आणि स्पा घ्यायचा. इथे पोहोचले पण खरंच खूप गर्दी होती. म्हणजे मी एक आठवडा आधीच सांगून ठेवलेलं, तरीही आज इथे एवढी गर्दी होती. मग फायनली माझा नंबर आला. वेट करून करून मला खूप कंटाळा आलेला. सो सगळ्यात आधी माझा हेअर वॉश केला, त्यानंतर क्रीम वगैरे अप्लाय करून मग स्टीम लावली. आणि इथे माझ्यासोबत माझी फ्रेंडही गेलेली, सो तिचं हेअर सेट वगैरे करत होते, तोवर मी इथे मिरर सेल्फीज घेतल्या. आफ्टर वॉचिंग माझा लुक काहीसा असा होता. गाईज, यावेळेस फर्स्ट टाईम मी समोरचे जे फ्लेक्स आहेत किंवा बँग्स म्हणा, ते इतके शॉर्ट ठेवलेत, याआधी मी कधीच नाही ठेवले. मला खूप भीती वाटायची की माझं तेरे नाम नाही झाला पाहिजे. बट स्टील यावेळी म्हटलं की बर्थडे पण येतोय, सो कुछ तुफानी करते है. आता उद्या हा हेअरकट कसा दिसतोय ते मी तुम्हाला उद्याच दाखवेन. तोपर्यंत टडा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.